आपल्या शहरांच्या विकासाच्या सारथी, आपल्या सर्वांच्या सोबती. अर्बन कोऑपरेटिव्ह बँक भारताचे प्रख्यात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने समृद्धीची संकल्पना साकार करण्यासाठी एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून काम करत आहे. सहकारिता क्षेत्र से जुड़े जो मुद्दे वर्षों से लंबित थे, उन्हें तेज गति से सुलझाया जा रहा है. हमारी सरकार ने सहकारी बैंकों को भी मजबूती दी है. देशात असलेल्या 1514 नागरी सहकारी बँका सुमारे 8 कोटी खाती असलेल्या शहरी क्षेत्रातील कर्जाच्या गरजा पूर्ण करतात. माननीय गृह व सहकार मंत्री श्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी सहकारी बँका उन्नतीच्या मार्गावर वाटचाल करत आहेत. अर्बन कोऑपरेटिव बैंक सब नई शाखाएं खोल सकती है. वन टाइम सेटलमेंट अर्बन कोऑपरेटिव बैंकों के लिए प्रतिबंधित था, आरबीआई देती नहीं थी. वन टाइम सेटलमेंट के लिए भी हमने अर्बन कोऑपरेटिव बैंकों को राष्ट्रीयकृत बैंकों के समकक्ष कर अधिकार दे दिए. और प्रायोरिटी सेक्टर की जो लैंडिंग की सीमा थी, हर साल करना पड़ता था, उसको 2 साल तक कर हमने अर्बन बैंकों के पूरे खाकों को एक नया जीवन करने का काम था. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सहाय्याने नागरी सहकारी बँकांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि सक्षमीकरणासाठी विविध पावले उचलण्यात आली आहेत. आता नागरी सहकारी बँका त्यांच्या नवीन शाखांचा विस्तार करू शकतील, ज्यामुळे त्यांच्या आवाका आणखी वाढ करत मोठ्या संख्येने सहकारी सभासद जोडू शकतील. सोबत भारतीय रिझर्व्ह बँकेने आता नागरी सहकारी बँकांच्या संचालक मंडळाला वन टाइम सेटलमेंटसाठी अधिकृत केले आहे, ज्यामुळे या बँकांना त्यांची प्रलंबित कर्जे मिळण्याची दारे खुली झाली आहेत आणि त्यामुळे त्या अधिक आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम बनत आहेत. नागरी सहकारी बँकांच्या समस्या सोडवण्यासाठी साधण्यासाठी रिझर्व्ह बँकेत नोडल ऑफिसरची ही नियुक्ती करण्यात आली असून त्यामुळे नागरी सहकारी बँका आणि रिझर्व्ह बँक यांच्यात नियमित समन्वय संभव होत आहे. याच्या सोबत नागरी सहकारी बँकांना अडचणींवर मात करण्यासाठी प्राधान्य क्षेत्रातील कर्ज देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 2 वर्षांचा दिलासा मिळाला असून आता त्यांची नागरी सहकारी बँकांद्वारे आता डोअर स्टेप बँकिंग सुविधा पुरविली जात आहे, जेणेकरून या बँकांशी संबंधित खातेदार घरी बसून विविध बँकिंग सुविधांचा लाभ घेत आहेत, जसे की रोख काढणे, केवायसी आणि डिमांड ड्राफ्ट आणि जीवनाची सुविधा, पेन्शन धारकांसाठी प्रमाणपत्राची सुविधा. कोऑपरेटिव बैंकों को सरकार ने बहुत अच्छी छूट दी है, जिससे अब हमारे काम डोर स्टेप कर देते हैं. वो पहले इनमें जाना पड़ता था, कभी कभी टाइम भी नहीं होता था, तो काम अटकते थे, फिर हमें दिक्कत होती थी. लेकिन अब इन्होंने सारे काम फ़ोन करो, घर बुला लो, घर आ जाते हैं. ऑफिस में बुला, ऑफिस में आ जाते हैं. इनके एटीएम भी चालू हो गए, हमारे लिए बहुत अच्छा हो गया है. और ऑनलाइन बँकिंग भी कर दिया इन्होंने. आता नागरी सहकारी बँकांमधील गृह कर्जाची मर्यादा 30 लाख रुपयांवरून 60 लाख रुपयांपर्यंत दुप्पट करण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवसायात विविधता आणू शकत आहेत. आणि सरकारने आता टियर 3 नागरी सहकारी बँकांना देखील अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून शेड्यूल्ड दर्जा प्राप्त करण्यास पात्र बनवले आहे. यामुळे आता त्यांना शेड्यूल्ड बँकांमध्ये उपलब्ध असलेल्या अनेक सुविधांचा लाभ घेता येणार आहे. सहकार मंत्रालयाने उचललेल्या या महत्वाकांक्षी पावलांमुळे नागरी सहकारी बँकांच्या प्रगतीला नवी चालना मिळाली असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांत सहकार क्षेत्र देशाच्या बहुआयामी विकासात भागीदार बनत आहे. आणखी माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.